जय माझं थोबाड बघा किती छान दिसते. झुडिओचा आहे आणि खरंच झुडिओमध्ये ना रिझनेबल प्राइस. माय हजबंड क्रिएटेड दॅट शूट फॉर मी. हसबंड नसताना तर मी प्राऊडली चांगल्या मार्गाने जाऊन युट्यूबच्या भरोश्या पैसे कमावले. आणि तुम्ही कुठे राहता? सुरत, गुजरात रहता छू. सतत असं वाटत होतं की आपण कोणावर तरी अवलंबून आहे. जरी आपलं कितीही करिअर मोठं झालं तरी आपण स्वतःचे निर्णय स्वतः नाही घेऊ शकत. हा ज्यावेळेस मला मेल आला होता की नम्रता यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर गुगल इव्हेंट, इतकी खुश झाले होते बिकॉज खूप साऱ्या लोकांनी फॉर्म भरल्यानंतर फार कमी लोकांना हा चान्स मिळतो. मे महिन्यामध्ये सुद्धा हा इव्हेंट आपल्या पुण्यामध्ये झाला होता, परंतु आम्ही केरळला जाणार होतो म्हणून मला ते अटेंड करणं शक्य झालं नाही. बरं, आता झालं असं सांगते. मला 2 दिवस झाले लोकेशन काय आहे हे मेसेज आला होता आणि फायनली मला सचिन बोलला की तू टेन्शन घेऊ नकोस, तू जा, बिकॉज लॉंग विकेंडसुद्धा होता आणि मुलं ॲडजस्ट करतील, सो डोंट वरी. हॅपी शिवा. तर मंडळी लाईट गेलेली आहे आणि मी अशा नाही का चपात्या करून ठेवल्या आहे, जेणेकरून ती जेव्हा जेव्हा खायच्या तेव्हा ती गरम करेल. आणि इथे दोन चहाची हे करून ठेवली आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा तिला चहा बनवायचा आहे तेव्हा ती एक वेळा असा चहा बनवेल, एक वेळा हे टाकून चहा बनवेल. सगळी सोय करून ठेवलेली आहे बाळांसाठी. आणि इथे पनीरची भाजी केलेली आहे मस्तपैकी. माझं सिलेक्शन झालं हे मला 15 दिवसापूर्वी मेल आला होता आणि लोकेशन काय असणार आहे हे मला फक्त 2 दिवसापूर्वी कळालं, परंतु मी 2 दिवसामधला 1 दिवस पूर्ण व्हायला घातला आणि त्यानंतर फक्त 1 दिवस उरला होता. तर सचिननी फायनली मला तिकीट बुक करून दिले आणि मला म्हटलं तू बिंदास्त जा. आणि मग मी काय केलं, घरामध्ये चपात्या अर्ध्या शिजवून ठेवल्या होत्या, जेणेकरून वैष्णवी फ्रीजमधनं काढून पाहिजे त्यावेळेस चपाती गरम करून खाईल. आणि मी निघाले सुरतला जाण्यासाठी. गुरुवारची रात्र होती आणि फायनली तिकीट बुक केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का माहिती आहे मला खूप भारी का वाटते, ज्या हॉटेलमधनं ज्या ब्रँडमधनं मी माझं करिअरची सुरुवात केली आहे, मॅरियटमधनं, कोर्टयार्ड बाय मॅरियट पुणे हिंजेवडी, इथे मी रेस्टॉरंट हॉस्टेस होते जिथे सचिनसुद्धा होता, तुम्हाला माहीत आहे. तर तिथे मी जॉब केलेला आहे आणि आज त्याच ब्रँडला सुरतला मी जाते आहे आणि ॲज अ गेस्ट म्हणून. जस्ट इमॅजिन काय फिलिंग असणार आहे. या यूट्यूब इव्हेंटपेक्षा जास्त फिलिंग मला ना ह्याची वाटते आहे की जिथे मी जॉब केला आहे तिथे मला आज इन्व्हिटेशन आलं आहे. बघता सुरतला फायनली सकाळी पोहोचले आणि 500 रुपये देऊन ऑटोवाल्याला मी पोहोचले फायनली हॉटेलच्या लोकेशनला. हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सचिनचा मित्र तिथे होता फ्रंट ऑफिसमध्ये. त्यांनी सचिनला सांगितलं होतं की भाभी को मेरा नंबर दे देना, वो मुझे कॉल कर लेगी आने के बाद में, जो भी है मैं उनको हेल्प कर दूंगा. हेल्प तशी काही नको होती, मला फक्त चेंज करायचं होतं, सो मी त्यांची हेल्प घेतली. बाय द वे ते आणि सचिन बरेच वर्ष एकत्र होते मॅरियटमध्ये आणि ते आता इथे फ्रंट ऑफिस मॅनेजर आहे. आणि फ्रंट ऑफिस मॅनेजर असल्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांच्या अंडर असतात. सो ड्रेस काय घालायचा हे सुद्धा डिसाइडेड नव्हता. तर हा जो ड्रेस तुम्ही माझ्या अंगावर बघताय ना, तर तो मी कोचीला घेतलेला आहे. छान डेनिमची पॅन्ट व्हाईट कलरची, आणि हा जो कुर्ता आहे तुम्ही माझ्या एका व्लॉगमध्ये पाहिला असेल, मी झुडिओमध्ये शॉपिंग करत असताना मी दाखवला आहे. मी कोचीला जात होते ना त्यावेळेसच मी घेतलेला आहे, बट मला तो तिथे घालायला मिळाला नाही. मेकअप काय करायचं, काय कसं करायचं, माझं काहीही कुठेच चित्त लागत नव्हतं, कारण की मला ना मी मुलांना घरी ठेवून आले होते. आणि बाय द वे सचिनची ब्रेक शिफ्ट होती, म्हणजे तो सकाळी गेलेला आणि तो दुपारी घरी येणार होता. मग वैशू सकाळी उठल्यानंतर तिनं चहा केला, चहापत्ती साखर 2 टायमाच्या मी वेगवेगळी काढून ठेवली होती. तिला मी सगळे इन्स्ट्रक्शन्स देऊन आली होती. लिटरली मला असं वाटत होतं की माझी मुलगी नाही तर माझी बहीण घरामध्ये थांबली आहे आणि ती माझ्या मुलाची काळजी घेते आहे. म्हणजे लिटरली तिने इतकं कोऑपरेट केलं ना मला. मी खरंच थँकफुल आहे की आज मी सचिनमुळे नाही तर मी फक्त वैष्णवीमुळे हा इव्हेंट अटेंड करते आहे. आणि थँक्स टू हर ओनली, बिकॉज ऑफ माझ्या आयुष्यातला हा पहिला इव्हेंट आणि माझ्या आयुष्यातली एवढ्या मोठ्या इव्हेंटसाठी माझ्या मुलीने मला केलेली मदत ही माझ्यासाठी खूप खूप जास्त महत्त्वाची आहे. म्हणून ना देवाने खरंच सगळ्यांना एक तरी मुलगी द्यावी, अशी मदतीला त्या येतातच. तर आणि राहिला प्रश्न पनीरच्या भाजीचा, तर मी 2 टायमाची भाजी केली होती. पनीरची भाजी तिला खूप आवडते आणि शिवला पण खूप आवडते. बाय द वे वैशूनी सचिन घरी आल्यानंतर त्याला सुद्धा छान चपाती गरम करून दिली, भाजी वाढून दिली, भात दिला. इतकं भारी नव्हता, एकदम भारी. इव्हेंट सकाळी 10:30 ते 12:30चा होता. आमचा ब्रेकफास्ट वगैरे सगळा बँक्वेट हॉलमध्ये होता, बट मी मुद्दाम रेस्टॉरंटमध्ये आले, मला एक्सप्लोअर करायच्या होत्या बऱ्याच गोष्टी, तर मी ज्यूस घेतला. मैं दिख रही हूँ क्या देखने पर? Your bill is already done. नहीं किसने किया? Adiya. नहीं
है सुमन की Oh yeah, I'm honored second. सो मला न कळत सचिनच्या फ्रेंडने ऑलरेडी बिल पे केलं आणि फायनली आता मी एंट्री केली होती. तुम्ही माझी सँडल, माझा ड्रेस हा पूर्ण कम्प्लिटली आउटफिट जो बघताय ना, पूर्णपणे माझ्या फिंगर रिंग, इयररिंग सगळ्यांपासून ना सगळं झुडिओचं आहे. आणि खरंच झुडिओमध्ये ना रिझनेबल प्राईस रेंजमध्ये आपण खूप सुंदर सुंदर लुक क्रिएट करू शकतो. इतके छान छान ड्रेसेस तिथे असतात. आतमध्ये एंट्री केल्यानंतर फ्रँकली स्पीकिंग इथे कोणीही ओळखीचं नव्हतं, बिकॉज सगळे वेगळे क्रिएटर होते. मराठी क्रिएटर कोणीच नव्हते, पण ते सगळे इतके सपोर्टिव्ह होते ना. कोणी टेक चॅनलचे होते, कोणी काय. तर इथे ना माझा एक शूट चालू होता, जो आपला यूट्यूब क्रिएटर कलेक्टिव्ह ह्या चॅनलवर येणार आहे. Okay, done, Jay? Thank you. हॅलो. फायनली भेट झाली. एक बाई दुसऱ्या बाईला इतकं नावं ठेवत असते ना ह्या दुनियामध्ये. आणि मी आज ज्या म्हणजे लेडीला बघून इन्स्पायर होते ना, लिटरली मोहिनी ताईला जेव्हा मी बघते ना, तेव्हा असं वाटतं यार मी काय करते, आय हॅव एव्हरीथिंग, बट मी इतकी अशी लेझी झाले ना कामाबाबतीत. बट ह्यांचे व्हिडिओज, बाप रे बाप, यांचा स्ट्रगल आपण सर्वांनी बघितला आहे, राईट. इतका स्ट्रगल त्यांचा, आणि आज त्यांची लाईफ पूर्णपणे चेंज झाली आहे. Yes, आज actually focus किया कि 100 तक की जर्नी आप सबको. बरेच काही ॲक्टिव्हिटीज, नवीन लोक. तर आता इथे सगळे जे काही आहे ते सगळे मराठी क्रिएटर आम्ही एकत्र बसलो. My name is Namrata. So, Samrita, what's your favorite video you have made? Do you remember? The last video was in a Divyagar. My husband created that shoot for me, Okay. and that was my favorite ever video. So, okay. हाँ नहीं नीचे का. You cannot touch others. हाड़ू करा हाड़ू. हाँ हाँ, वैसे तो नहीं करते हैं, पर ठीक है आप कर लो. What makes you proud of your channel? I have a lot of I have a lot of subscribers in my channel, and you know, one of my video has 555 million क्या views. बात है. The same question I'm gonna ask Tai. Can you please show? Yeah. Tai, प्रश्न असा आहे की what make you proud of your channel? मी स्वतः म्हणजे सिंगल होती, माझे हस्बंड नसताना, तरी मी प्राऊडली चांगल्या मार्गाने जाऊन यूट्यूबच्या भरोश्यावर पैसे कमावले आणि आज मुलांना आणि माझ्या स्वतःला खूप चांगली लाईफ दिलेली आहे. हे माझ्यासाठी प्राऊडची गोष्ट आहे. Very nice. दोस्तों, इनके चैनल को सब्सक्राइब करो, नहीं करोगे तो थप्पड़ मैं तो नहीं मार सकती. हर चैनल पे थप्पड़ प्लीज कर लो, प्लीज. अभी मेरा रह गया है. इनके चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो क्या किया? जिंदगी में कुछ अचीव ही नहीं किया आपने. हाँ, नहीं तो थँक्यू सो मच. हल्ली तुम्ही माझे पण थंबनेल पाहत असाल, असेच काहीतरी येत आहेत, नाही? तर देऊ का? द्या. माझ्याकडून तुला
थँक्यू सो मच ताई, थँक्यू. हिच्या ह्याच्यात माझं कपाळ बघा खूप छान दिसते. मला वाटलं नव्हतं की मोहिनी ताईबरोबर माझी बॉन्डिंग खूप छान होईल, पण फायनली आता आम्ही फ्रेंड्स. माझं नाव शिवानी. आणि तुम्ही कुठे राहता? सूरत गुजरात रहता छू. मजा आ गया मिलके दोस्तों. आम्ही इव्हेंटमध्ये एंट्री केल्यानंतर बऱ्याच नवीन नवीन क्रिएटर बरोबर ओळख झाली आहे. त्याचबरोबर सर्वात मेन म्हणजे मोहिनी ताईबरोबरची जी ओळख माझी झाली आहे ना, ती मला खूप भारी वाटते. कारण की ज्या लेडीला मी म्हणजे इन्स्पायर होऊन बऱ्याच गोष्टी केल्या आहे, आज मी त्यांच्यासोबत उभी राहून जेवते आणि लिटरली हे माझ्यासाठी खूप छान आहे. बऱ्याच लोकांना बरेच प्रॉब्लेम्स असतात एखाद्या क्रिएटरबरोबर, बट मला जेन्युइनली त्या खूप आवडतात. त्यांचं हार्डवर्किंग खूप आवडतं. गमावलेल्या गोष्टी त्यांनी करिअर थ्रू कशा कमवल्या आहेत हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. चला, फायनली इव्हेंट झाला, गिफ्ट मिळालं, सगळे आपापल्या मार्गाला गेले आणि मीही फायनली निघाले. सकाळी मी 9 वाजता पोहोचले हॉटेलला. आता जवळपास 2:45 वाजता. सचिनच्या फ्रेंडबरोबर बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. यूट्यूबबद्दल त्यांनी बरेच इन्फॉर्मेशन माझ्याकडनं घेतली आणि फायनली आता माझी बस होती दुपारची 3:30ची. म्हणजे फायनली मी बसमध्ये बसली आणि माझी बिलकुल पण हे नाही आहे शूट करायची, बिकॉज बस इतकी घाण आहे, इतका घाणेरडा वास येतो ना आपल्या बसमध्ये. मी वैतागले आहे, खूप भयानक वैतागले आहे मी. खूप जास्त वास आहे. चार्जिंगचं सॉकेट पण नाही आहे. माझा आयफोनचं चार्जर मी विसरलं आहे आणि मी आता पॉवर बँकनं चार्ज करते. सो मला नाही वाटत की मी जास्त काही शूट करू शकेल. इट्स ओके, बाय. कंदाईत ही अशी बस आहे मंडळी आणि मी हा अत्तर सगळीकडे लावते सो दॅट मला वास येणार नाही. सगळीकडे मारती आहे, असं अंगाला पण मारते. खूप घाण वास येतोय मला बसमध्ये. जेवणाची इच्छा अजिबातच होत नव्हती. बाहेर खूप छान पाऊस चालू होता. रात्रीचे 10:15-11च्या दरम्यान मुंबईच्या अलीकडं कॉफी पिला मी आणि त्यानंतर बघा बाहेरचं वातावरण असं होतं. मी खूप असं नाही का डाऊन फील करत होते बिकॉज ऑफ जे आतमधला खूप बसवास होता. पण कसा तरी प्रवास केला आणि वाकड ब्रिजला मी उतरले आणि शेवटी काय, सचिन आला मला पिकअप करायला आणि आता असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांग.